नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. काल आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या यांची ओळख करून घेतली. परिमेय संख्या काय असतात, नैसर्गिक संख्या काय असतात, पूर्ण संख्या काय असतात, पूर्णांक संख्या काय असतात, अपरिमेय संख्या, परिमेय संख्या काय असतात याची आपण ओळख करून घेतली. त्यानंतर आपण परिमेय संख्या म्हणजे काय पाहिलं, परिमेय संख्या काय असतात, अशा संख्या ज्या भागाकार रूपामध्ये दिलेल्या असतात किंवा m/n किंवा m/n ह्या रूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. त्या संख्या मायनसमध्ये प्लसमध्ये असू शकतात आणि यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे m कोणती पण संख्या असू शकते, पण n हा 0 नसू शकतो. 0 असेल तर आपण 0ने कोणत्याही संख्येला भागाकार करू शकत नाहीत. त्यानंतर आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या हे पाहिलं. परिमेय संख्या जसं की 1/2 हिचा भागाकार केला तर आपण 0.5 येतं. 0.5 मी सांगितलं होतं की 0 आणि 1च्या मध्ये येतं. 1.5 कुठे येईल, 1 आणि 2च्या मध्ये. 2.5 याच्यामध्ये येईल. 3.5 कशामध्ये येईल, 3 आणि 4च्या मध्ये. 4 आणि 5च्या मध्ये काय येईल, 4.5. तर ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण संख्या रेषेवर संख्या दाखवायचं पाहिलं. त्यानंतर सराव संच 1.1 हा मी तुम्हाला सोडवायला सांगितला होता, तुम्ही केला असेलच यावर मला विश्वास आहे. आणि त्यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहिला होता. दुसरा प्रश्न तुम्हाला घरच्या अभ्यासासाठी दिला होता. तर त्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं हे आपलं उत्तर होतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे होतं, तर ते पण आपण पाहिलं. तर आत्ता आपण काय करणार आहोत, संख्या रेषेची हा पण प्रश्न आपण पाहिला. दिलेल्या संख्या रेषा पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा, हा पण आपण प्रश्न पाहिला. तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आपण शिकणार आहोत. तर लहान मोठेपणा कसा ठरवायचा, तुम्हाला लहान मोठेपणा ठरवायचं चिन्ह तर माहीत असेल. बघा, हे जे साईन असतं, ही जी बाजू असते, इकडच्या साईडला आपण मोठी संख्या लिहितो. ठीक आहे, तर मी एक एक्सप्लेनेशन देतो तुम्हाला. लहान मोठेपणाचं जे चिन्ह आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रिक सांगतो, लक्षात कसं ठेवायचं. जे आपलं म्हणजे जी मोठी साईज असते, ज्याकडून ही छोटी साईज असेल तिला आपण त्या साईडला आपण लहान संख्या लिहितो, आणि ज्या साईडला मोठी साईज असेल त्या साईडला आपण मोठी संख्या लिहितो. ठीक आहे, लक्षात कसं ठेवायचं, ज्या साईडला छोटी साईज असेल, छोटी बाजू असेल तर त्या साईडला आपण लहान संख्या लिहू, आणि ज्या साईडला मोठी बाजू असेल त्या साईडला आपण मोठी संख्या लिहू. जसं की बघा, प्रश्न एक उदाहरण घेऊया आपण. उदाहरण घेऊया एक. पहिलं उदाहरण आहे 1/2 आहे आणि 3/2 आहे, बरोबर आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय करा, पहिल्यांदा हिचा भागाकार करायचा. याचा भागाकार काय येईल, 0.5 येईल, आणि याचा काय येईल, 1.5, बरोबर आहे. पण उत्तरामध्ये तुम्हाला आपण भागाकार करून याचं या रूपामध्ये याचं रूपांतर करणार आहोत. तर यामध्ये आपण मोठी संख्या कोणती आहे, ही मोठी संख्या आहे, आणि ही लहान संख्या, ही कोणती आहे, ही मोठी संख्या आहे आणि ही लहान संख्या आहे, बरोबर. तर ही मोठी संख्या आहे, तर मी सांगितलं तर जी मोठी संख्या असेल त्या साईडला अशी साईज असेल, अशी बाजू असेल, तर याचं उत्तर असेल. पण जर आपल्याला तुम्ही शाळेच्या परीक्षेमध्ये ज्या वेळेस उत्तर काढाल तर तुम्हाला याच्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. ह्या प्रश्नाचं रूपांतर यामध्ये करायचं आहे, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणती मोठी संख्या आहे त्यानुसार इथे तुम्हाला चिन्ह द्यायचं आहे. आणि जे तुमचं उत्तर येईल, तुम्हाला तुमचं जे फायनल उत्तर असेल, तुम्हाला जे आन्सर असेल, तर त्यामध्ये ह्यामध्ये तुम्हाला साईन द्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही फक्त लहान मोठेपणा ठरवण्यासाठी याच्यामध्ये त्याचं ह्या प्रश्नाचं रूपांतर याच्यामध्ये कराल. परंतु उत्तर जे तुमचं फायनल उत्तर जे असेल त्यासाठी तुम्हाला हा जो मेन प्रश्न होता, आपला मुख्य जो प्रश्न होता, त्यामध्येच तुम्हाला ते चिन्ह भरायचं आहे, बरोबर. तर त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूया. इथं 3/2 आहे आणि इथं 5/2 आहे, बरोबर. तर तुम्हाला मुख्य प्रश्नामध्येच चिन्ह द्यायचं आहे, लहान मोठेपणा मुख्य प्रश्नाचाच लिहायचा आहे. परंतु याचं रूपांतर आपण कशामध्ये करणार आहोत, याचं रूपांतर एक भागाकाराच्या रूपामध्ये करणार आहोत. बघा, 3/2चा भागाकार काय येतो, 1.5. 5/2चा भागाकार येतो 2.5. तर यामध्ये मोठे कोण आहे, 2.5 ही मोठी संख्या आहे. हे आपलं उत्तर नसेल, हे आपलं उत्तर नाही. हे जे आपण चिन्ह दिलेलं आहे, हे चिन्ह आपल्याला मुख्य उत्तरासाठी याच्यामध्ये द्यायचं आहे. तर याच्यामध्ये मोठी संख्या ही झाली, तर हे आपलं काय झालं, उत्तर झालं. तर असं आपल्याला उत्तर सोडवायचं आहे. तिसरा प्रश्न घेऊया आपण. एक उत्तर घेऊया. बघा, -1/2 आहे आणि -3/2 आहे. तर मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवायचं, तुम्ही लक्षात ठेवा असं मी लिहू शकतो, खूप महत्त्वाचं आहे. -1, -2, -3, -4.
तर जसं जसं आपण एक संख्या रेषा काढूया, इथे 0 असतो, इकडच्या साईडला मायनसमध्ये संख्या असतात, -1, इथे -2, -3, बरोबर आहे. जसं जसं ही जी संख्या जशी जशी मोठी होत जाते, जसं इथे 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, तर आपल्याला माहिती आहे प्लसमध्ये जर असेल तर 1 2 3 4 मध्ये 4 हे मोठं असेल. परंतु जर आपण मायनस संख्यांचा विचार केला तर ही सगळ्यात लहान संख्या असते, ही सगळ्यात मोठी संख्या असते. तर लक्षात कसं ठेवायचं, संख्या रेषेपासून जसं आपण दूर जाऊ, जसं जसं दूर जाऊ संख्या काय होत जातील, लहान होत जातील. परंतु प्लसच्या दिशेने जर आपण जात गेलो, इकडच्या साईडला गेलो तरी संख्या मोठ्या होत जातील. परंतु आपण डाव्या साईडला गेलो तर संख्या लहान होत जातील. जसं की तुम्हाला मी शिकवतो. पहिला इथे बघूया, -1 आणि -2 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, तर तुम्ही ही संख्या म्हणाल. -3 आणि -4 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, -3 आहे. तसंच -5 आणि -6 मध्ये -5 आणि -4 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, तर -4 ही मोठी संख्या आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मायनसमध्ये जी छोटी संख्या असेल ती आपलं उत्तर असेल. परंतु इथे जर असं असलं असतं, +5 आणि +6 +4 असलं असतं ह्या प्रश्नाचं उत्तर आपण, तर इथे 5 ही मोठी संख्या असली असती. पण मायनस आलं म्हणून ही संख्या काय होईल, मोठी होईल आणि ही लहान होईल. तर लक्षात कसं ठेवायचं, मायनस संख्या जसं जसं आपण संख्या रेषेपासून डाव्या साईडला दूर जाऊ तसं तसं लहान होत जाईल, आणि जसं जसं आपण जवळ येऊ तसं जसं म्हणजे मोठी संख्या होत जाईल. आणि उजव्या बाजूला जसं जसं आपण दूर जाऊ तशी तशी संख्या काय होत जातील, मोठ्या होत जातील. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा पाहिला. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि हा जो मी NMMSचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे हा तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला गणितामध्ये मी पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार. परंतु हा व्हिडिओ जर समजला नसेल तर दुसऱ्या यूट्यूब चॅनलचे पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता. याच्यापेक्षा बेसिकमध्ये जर शिकवलं असेल तर ते पण तुम्ही बघू शकता. माझी त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत भरपूर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो धडा आहे अजून 1-2 त्यांचे हे असतील, आपले लेक्चर असतील, 1-2 तासामध्ये आपण याला पुढच्या कंप्लीट करून टाकूया. 1-2 व्हिडिओ अजून येतील ह्या धड्याचे. तर 1-2 व्हिडिओजमध्ये आपण ह्या व्हिडिओला, या धड्याला आपण एंड करूया, समाप्त करूया आणि पुढच्या धड्याची सुरुवात करूया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.